डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। जमिनीच्या वादाचं भीषण रूप, मारहाण आणि कथित बलात्काराच्या आरोपांनी श्रीगोंदा हादरलं। महिलेचा गंभीर आरोप, पोलिसांवरही निष्क्रियतेचा ठपका। श्रीगोंद्यात कथित अत्याचार प्रकरण गाजणार, आरोपींवर तातडीच्या कारवाईची मागणी। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली गावात एका आदिवासी पारधी समाजातील महिलेने आपल्यावर जमिनीच्या वादातून मारहाण करून लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप केलाय। या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पारधी समाज आक्रमक झालाय। पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार जमिनीच्या वादातून काही व्यक्तींनी तिच्यावर हल्ला करत मारहाण केली आणि त्यानंतर तिच्यावर कथित लैंगिक अत्याचार करण्यात आला। या प्रकरणात काही व्यक्तींची नावे पुढे आली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। दरम्यान पीडितेला उपचारासाठी अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली। घटनेनंतर कुटुंबियांनी आपत्कालीन सेवा 112 वर संपर्क साधल्याचा दावा केला गेलाय। मात्र त्यानंतरही श्रीगोंदा पोलिसांनी तातडीने दखल घेतली नाही, असा गंभीर आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केलाय। या घटनेनंतर आदिवासी पारधी समाजाने तीव्र संताप व्यक्त करत संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। तसेच या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ही मागणी करण्यात आली। दरम्यान या आरोपांबाबत संबंधित आरोपी किंवा पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। पुढील तपासानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। आणि अंकुश काळे बोलते सर चिखली घाटात राहतो। आम्ही तिघीच बहिणी होतो, आई काही घरी नव्हती। तिघी बहिणी आम्ही तिथं झोपलेलो होतो। बारीक भाऊ आहे, भाऊ एक लय नाही म्हणून 10 वर्षाचा आहे, म्हणून त्या भावाला काय कळत नाही एवढं। लेकर माझे झोपलेलेच होते। झोपलेले नंतर मी अंदाज 1 वाजता मी मोबाईल घेऊन बाथरूमला गेले। बाथरूमला गेल्यानंतर मी बाथरूमला बसायला आणि ते 7-8 जण होते, त्याच्यातले 5 जण ओळखीचे आहेत आणि ते 3-4 जण आहेत ना बाकीचे ते अनोळखीचे आहेत। त्यांनी काय केलं सर, जातीवादावर शिवाय म्हणजे मला दिले। मला म्हणले पारधे तुला इथं राहायला तुला परमिशन कोणी दिलं, तुला इथून जायला सांगितलं होतं म्हणलं। आम्ही जायला सांगितलं म्हणलं, तू जात काय म्हणून मला लय गाणगाण असं लय गाणगाण शिवाय दिले। चिखली घाटात आम्हाला वावरात तिथं 1 वाजता घडलेले सर लाईट मीठ सारं बंद केलेलं होतं, आजूबाजू लाईट नाही काही। एका जणांनी नट दाबले सर आणि 2 जणांनी पाय धरलेले होते, दोघांनी हात पण असं केसाला धरून मागे वळून ठेवले होते आणि 2 जणांनी वापर केल्यानंतर माझ्या या 2 बहिणी मी आरडाओरडा लय मोठ्याने केल्या। आवाज आल्यावर की मग या 2 बहिणी माझ्या पळत आल्या। त्यांना आधी सांगितलं नाही, आम्हाला न्याय भेटावा, मला पोलिस आले नाही, रिक्षा घ्यायला कुणीच आले नाही। तिथले चिखली घाटातलेच लोक होते सर। ते महादेव मुखिंद्र झेंडे, संतोष जगन्नाथ लंके, संभाजी झेंडे, कुलदीप पांडुरंग कदम, हे 5 जण ओळखतो सर। आणि ते 3 जे जण होते ना वरचे ते ओळखत नाही सर, अनवळखी होते। आम्हाला अनवळखी होते सर, मला माहिती नाही। लय मारहाण केली, मला लय त्रास दिला सर। मी पोटात असून त्यांनी विचार नाही केला। 3 महिन्याचं गर्भ आहे माझ्या पोटावला तर मारलं सर मला त्यांनी। लय माझा अन्याय झाला। मला न्याय भेटावा म्हणून मी रिक्वेस्ट करते सर। माझं नाव पल्लवी अंकुश काळे। रात्रीची अवस्था ती बाथरूमला गेली, आम्हाला पण माहिती नाही। संडासला गेल्यानंतर 45 मिनिटांनी मी बघितलं ती कालवा करीत आलेली होती, म्हणजे कालवा ऐकू आला। आम्ही टॉर्च लावून तिथं वरडत गेलो, काय झालं बाय, काय झालं बाय। तर बाई अशी ती साडी सुटलेली होती
आणि झंपर पण मोकळं होतं, तिथं लाईट नव्हती. आम्ही टॉर्च लावून तिला हुडकून आणली, तर आम्हाला सांगितलंच नाही तिने सर काहीच. तर आमच्यावर काय करतात म्हणून आम्हाला सांगितलं नाही तिने काही. नंतर आम्ही रस्त्यावर आलो, मी 112ला फोन केला आणि मग ती आले नाही. ती म्हणले आम्ही शिरोळला आहे. मग परत मी फोन केला, 2दा-3दा फोन केला तरी पण ते आले नाहीत. नंतर मी 108ला फोन केला, ते लय म्हणजे अशी परगळ ठूट पडली. मग 108ला फोन केला, त्यांनी करायला लावला होता. पोलिसांनी करायला लावलं. तर मग 108ला फोन करून आम्ही गाडी बोलून घेतली. पर 3 वाजता गाडी आली सर. आम्ही 4 वाजता इथं पोहोचलो आणि म्हणजे पार पोरगी हीच केली त्यांनी. सगळ्यांना नखती घातली त्या 5 जणांनी. माझ्या बहिणीला न्याय भेटला पाहिजे. कोण होते हे सगळे आणले? हा. त्यांचे नाव वगैरे काय माहिती हा. का? अज्ञात होते. कोण होते? संतोष संपत झेंडे, ज्ञानेश्वर जगन्नाथ लंके, महादेव मुखिंद झेंडे, घनश्याम संभाजी झेंडे, कुलदीप पांडुरंग कदम, हे 5 जण होते. आणि 3 जण ती अनोळखी होती, आम्हाला म्हणजे बघितलेच नाहीत आम्ही कधी. आणि ती 5 जण अगोदर त्यांनी माझ्यावर हल्ला केलेला होता म्हणून मी ओळखते त्यांना. पळत आणि बघितले मी त्यांना.